आत्ता वाजले आहे 4. आमच्या इथं नाश्ता बनवत आहे प्रांजू. मॅगी तयार होऊन राहिली आहे. कारण आम्हाला डेली 4 वाजता नाश्ता पाहिजे. स्वप्नीलला, आमच्यापेक्षा स्वप्नीललाच पाहिजे. चला आता तयार करून राहिली आहे प्रांजू. आमची रुही पण झोपली आहे, तिला थोडं बरं नाही आहे, सर्दी वगैरे झाली आहे. आज झोपली आहे. अंधार आहे. आवाज वाढव. अच्छा, चांगलं खेळा ना. छत्री ठेवली. रू छत्री काढून घे ना. हे आता टोपी कशाला घातली इथे? काही पण स्टडी करायला पाहिजे तर टोपी घालून फिरून राहिली. हाँ दादू देख, टोपी पहन के खेल रही है ये. अच्छे से खेल. ताई दीदी म्हणायचं. दीदी म्हण. दीदी म्हण. दीदी म्हण. किचन लाना था, धोने से ना था. तू बोल. दीदी बोल. ये देख. हाँ, इसकी गाड़ी देख. गाड़ी रूही की गाड़ी है ये, है ना रू? किसकी गाड़ी है रू? ये कौन है? ये माजी. कौन आहे ते? हाँ, कोण आहे? हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा. आत्ता वाजले आहे 7. रुहीचे आजोबा आले आहेत. रुही बघा आतापर्यंत झोपली, छोटी खेळून राहिली आहे आत्ता. आणि प्रांजू आता स्वयंपाक करत आहे. आज छान दाल फ्राय आणि भात करायला सांगितलं, कारण आम्ही मगाशी 4 वाजता मॅगी वगैरे खाल्ली. आता एवढं काही कोणाला भूक नाही आहे. तर आता वरण भात करत आहे, दाल भात. रुही पण आज वेळाने उठली, खेळून राहिली आहे. रोज झोपत नाही, आज झोपली. आज तिला बरंच नव्हतं थोडं. हमारी रुही भी सोई थी आज. रुही सोई थी आज बहुत दिनों के बाद. पहले सो गया था क्या? कब? मोबाइल देखा क्या तूने? तू तो बोले मैं मोबाइल नहीं देखता करके. हाँ, मोबाइल खेल रहा था क्या? लाईन गेली आमच्या घरची. चला आता लाईन कधी येते केव्हा नाही माहीत नाही. 9 वाजलेले आहे. 9:15 रात्रीचे. इमर्जन्सी लावलेलं आहे.